नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त अशा झटपट तयार होणाऱ्या आणि एकदम सोप्या पद्धतीने तांदळाच्या पट्टी पापड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे एका कुकरच्या भांड्यात 2 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचे, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा पापड खार, अर्धा चमचा जिरे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। असं मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये पाणी टाकायचे। तर इथे मी सुरुवातीला 1 वाटी पाणी घेतलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता ही दुसरी वाटी। तर अशाच पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करत राहायचे। आता ही तिसरी वाटी। तर यात आणखीन पाणी घालायचंय। तर ही चौथी वाटी। आणि आता हे परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर हे बॅटर आपल्याला भज्याच्या बॅटर सारखंच करून घ्यायचं आहे। तर इथे हे छान असं बॅटर तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीचं आपल्याला हे करून घ्यायचंय। आता आपण हे वरण भाताबरोबरच कुकरला लावणार आहे। तर इथे कुकरमध्ये मी अर्धा तांब्या पाणी टाकून घेतलंय। तसंच हा डबा आहे त्यात ठेवला। आता यावर एक ताटली ठेवायची। आणि याच्या आपल्याला 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। तरी ते कुकरच्या 5 शिट्ट्या होऊन त्याची पूर्णपणे वाफ गेलेली आहे। आता आपण कुकर खोलूया। तर आपले हे पीठ छान असं तयार झालेलं आहे। आता हे थोडंसं थंड झालं की आपण हे मळून घेऊयात। तर इथे हे थोडंसं थंड झालेलं आहे। तर हे तांब्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं रगडून घ्यायचं। तर अशा पद्धतीने सर्व पीठ रगडून झालं की हे उलटण्याच्या सहाय्याने एकत्र करायचे। तर इथे सर्व पीठ आता व्यवस्थित असं एकत्र करून घेतलंय। आता ह्यामध्ये थोडंसं तेल टाकायचंय आणि हातालाही थोडंसं तेल लावायचं आणि याचा छान असा गोळा करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं आपले हे पीठ तयार झालेलं आहे। आता आपण याच्या पापड्या करून घेऊयात। तर इथे मी स्टीलचा सोऱ्या घेतला आहे आणि त्यामध्ये बॉबी पापडीची ताटली यात टाकून घेतली आहे। आता यात पिठाचा गोळा टाकायचा आहे।
तर पिठाचा गोळा टाकताना हातावर असा लंबोळा आकार करून यात या पिठाचा गोळा टाकायचा आहे. आता हा सोऱ्या बंद करून आपण याच्या मस्त अशा बॉबी पापड्या करून घ्यायच्यात. तर अशा पद्धतीने याच्या पट्ट्या करून घ्यायच्या. तर इथे मी ह्या बॉबी पापड्या करण्यासाठी सुती कापड घेतलेलं आहे. सुती कापडाऐवजी प्लास्टिकचा कागदही टाकला तरी चालतो, त्यावरही ह्या पापड्या व्यवस्थित अशा निघतात. तर अशा पद्धतीने सर्व बॉबी पापड्या करून घ्यायच्यात आणि त्या आपल्या मस्त अशा सर्व बॉबी पापड्या तयार झालेल्या आहेत. आता या सावलीच्याच फॅनखाली मी एक दिवस सुकवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी याला उन्हात ठेवायच्यात. तर इथे ह्या आपल्या बॉबी पापड्या छान अशा कडक उन्हात वाळल्या आहेत. आता आपण तळून पाहूया. तर इथे तेल गरम झालेलं आहे. आता आपण तळूया. तर पहा आपल्या ह्या बॉबी पापड्या तेलात टाकल्या किती छान अशा फुलल्या आहेत. तर इथे ह्या छान तळल्या गेलेल्या आहेत. आता या काढून घ्यायच्या. मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अशाच पद्धतीने मी आणखीन काही पापड्या तळून घेते. तर तुम्ही पाहू शकता की मस्त अशा फुलल्या आहेत. तर इथे आपल्या या बॉबी पापड्या छान अशा तळून झालेल्या आहेत. तर खायलाही खूप छान अशा खुसखुशीत लागतात. तर तुम्हाला एक तोडून दाखवते. अरे, तर आता तुम्हाला तोडून दाखवते किती मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.